अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षकांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली। आज बीड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर पोलिसांच्या ताब्यात। आज 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आता 5 जुलैपर्यंत दोघांचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। बीड अत्याचार प्रकरणात एसआयटीची नेमणूक करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधानसभेमध्ये घोषणा केली आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमणार, दोषींवर कारवाई होईल, पीडितांना न्याय मिळेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारचा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिला। आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का? ही एसआयटी नेमताना एखाद्या आयपीएस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या 2 नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का? असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत। या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं एसआयटी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल।